सोलापूर महानगरपालिकेचे जनसेवा हीच ईशसेवा असे ब्रीदवाक्य आहे. मात्र या ब्रीदवाक्याला हरताळ फासत सोलापूर महापालिका प्रशासनाने मिळेल तरच होईल सेवा अशी कार्यपद्धती स्वीकारल्याचे समोर आलेल्या प्रकरणावरून दिसून येते. महापालिकेतील पनाश इमारतीचे प्रकरण असो किंवा बोगस बांधकामे परवाने प्रकरण असो, यातून महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे समोर आले असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचा चेहरा उघडा पडला आहे. विजापूर रोडवरील पनाश बिल्डिंग प्रकरणात 11 आजी-माजी अधिकाऱ्यांना तसेच विकासकास नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली. यामध्ये 5 विद्यमान तर 6 माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी पनाश अनियमितता प्रकरणी चौकशी केली. यात काही तथ्य आढळून आली आहेत. या आधारावर 11 जणांना 7 दिवस मुदतीची नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. पनाश इमारतीस 9 मजल्यांची परवानगी असताना प्रत्यक्षात याहून अधिक मजले बांधले गेले. वापर परवाना 9 मजल्यांपुरता असताना इतरही वापर सुरू आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या परवानग्या घेणं, मागणी केल्याप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता न करणं अशी ही अनियमितता आहे. याबाबत माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी पाठपुरावा करून तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी झाली पण पुढील कार्यवाही होत नव्हती. आयुक्त ओंबासे यांनी आशिष लोकरे यांना या प्रकरणी चौकशी करण्यास सांगितलं होतं. त्यांचा अहवाल काल प्राप्त झाला. त्यानंतर संबंधितांना नोटिसा काढण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. विजापूर रस्त्यावरील बहुचर्चित 17 मजली पनाश इमारतीच्या बांधकामाची चौकशी पूर्ण झाली असून याबाबतचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय. या चौकशी अहवालामुळे महापालिका प्रशासनातील अनेक मोठे अधिकारी आयुक्तांच्या रडारवर आले आहेत.